पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी आज अनेक तासांचा प्रवास करावा लागतो. परंतु आता हाच प्रवास फक्त 2 तासात करण्याचा प्लॅन समोर आलाय. होय, नितीन गडकरींच्या प्लॅननुसार पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास सुलभ आणि वेगवान करण्यासाठी 6 पदरी महामार्गाचा मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे. आणि एवढंच नाही, मुंबई ते बेंगळुरू या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवासी अवघ्या 5 तासात करण्याचा रोड प्लॅन समोर आलाय. तसं तर सुरुवातीला हे ऐकल्यावर नक्कीच थोडं अशक्य वाटतं. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा उद्देश फक्त नवीन रस्ते तयार करणं नाही, तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांची कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करणं हा आहे. यामुळे या मार्गावर वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांचा वेळ कमी होण्यासोबतच मालवाहतूक आणि व्यवसायालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. मग नेमके कसे असणार आहेत हे दोन्ही महामार्ग प्रकल्प, यामुळे राज्यातील कोणकोणत्या भागांना फायदा होणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवासापासून ते व्यवसाय आणि माल वाहतुकीपर्यंत नेमकं काय बदलणार. तर चला, या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा नेमका प्लॅन आणि त्याचा परिणाम समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि महामार्गाच्या माध्यमातून शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि बेंगळुरू या महत्त्वाच्या शहरांना वेगवान रस्ते कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अनेक प्रकल्पांवर काम सुरू आहे. आणि आता याच रोड नेटवर्कमध्ये आणखी 2 महत्त्वाच्या प्रकल्पांची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात या प्रकल्पाबाबत माहिती देताना पुणे ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास 2 तासात करण्याचं लक्ष्य असल्याचं सांगितलं. त्यासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा सुमारे 192 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 15,000 कोटी रुपयांचा खर्चाचा उल्लेख करण्यात आला आहे. याचवेळी मुंबई ते बेंगळुरू ही कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान करण्याचाही मोठा रोड प्लॅन समोर आला आहे. उद्दिष्ट एकच आहे की या महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच वाहतूक आणि माल वाहतुकीसाठी अधिक सक्षम रस्ते नेटवर्क तयार करणं. म्हणजेच इथे फक्त 2 स्वतंत्र रस्त्यांची घोषणा म्हणून पाहण्यापेक्षा महाराष्ट्रातील मोठ्या शहरांना वेगवान कनेक्टिव्हिटी देण्याच्या व्यापक नियोजनाचा भाग म्हणून हे प्रकल्प पाहावे लागतील. आता यापैकी पुणे अहमदनगर तसेच मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला प्रकल्प म्हणजे पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्ग. तर हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे, याची लांबी किती आहे, कोणत्या भागातून तो जाणार आहे आणि पुणे ते संभाजीनगरचा प्रवास 2 तासात करण्यामागचं नेमकं गणित काय आहे, याआधी सविस्तर पद्धतीने समजून घेऊया. सध्या पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना अहिल्यानगर शहरातून जाणारा मार्ग हा प्रवासातील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक, स्थानिक ट्रॅफिक आणि मार्गावरील इतर अडथळ्यांचा परिणाम प्रवासांच्या वेळेवर होतो. याच पार्श्वभूमीवर शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा सुमारे 192 किलोमीटरचा नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 15,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हा मार्ग 6 पदरी असणार असून पुणे ते संभाजीनगरचा प्रवास सुमारे 2 तासांपर्यंत आणण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त जुन्या रस्त्यांचा रुंदीकरण करण्याचा प्रकल्प नाही. हा नवीन ग्रीनफील्ड मार्ग असल्यामुळे सध्याच्या वाहतुकीपासून वेगळी आणि अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे ते शिरूर दरम्यानची कनेक्टिव्हिटी. पुणे शिरूरसाठी सुमारे 53 किलोमीटरचा उन्नत महामार्ग विकसित करण्याची योजना आहे. त्यानंतर शिरूर पासून पुढे हा ग्रीनफील्ड महामार्ग छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. म्हणजेच पुण्यातून बाहेर पडल्यानंतर शिरूर मार्गे संभाजीनगरपर्यंत जाण्यासाठी अधिक वेगवान आणि स्वतंत्र मार्ग तयार करण्याची ही संकल्पना आहे. मग नेमका प्रश्न निर्माण होतो की याचा थेट फायदा कुणाला होणार. सर्वात पहिला फायदा अर्थातच पुणे शिरूर अहिल्यानगर परिसरातून छत्रपती संभाजीनगरकडे वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांना होऊ शकतो. प्रवासाचा वेळ कमी झाला तर एका फेरीतच अनेक तासांची बचत होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापेक्षा मोठा परिणाम माल वाहतुकीवर होऊ शकतो.
पुणे हे मोठं औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्र आहे, तर छत्रपती संभाजीनगर आणि पुढील मराठवाडा भागातही औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार होत आहे. त्यामुळे या दोन भागांमधील जलद रस्ते कनेक्टिव्हिटीमुळे मालाची वाहतूक अधिक वेगाने होण्यास मदत होऊ शकते. आणि हा रस्ता पुढे नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कनेक्टिव्हिटीशीही जोडला गेल्यास पुणे संभाजीनगर नागपूर हा मोठ्या प्रवासामार्गही अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. गडकरींनी या नव्या महामार्गामुळे पुणे संभाजीनगर आणि पुढे नागपूर पर्यंतचा प्रवास अधिक जलद होईल असा उल्लेख केला. म्हणजेच एका बाजूला पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना मराठवाड्याशी अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळू शकते, तर दुसऱ्या बाजूला माल वाहतुकीसाठीही एक महत्त्वाचा पर्यायी मार्ग तयार होऊ शकतो. परंतु आता या संपूर्ण प्रकल्पातला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हा 192 किलोमीटरचा महामार्ग नेमका कोणत्या भागातून जाणार आणि त्याचा मार्ग सध्याच्या पुणे संभाजीनगर प्रवासापेक्षा कसा वेगळा असणार हे समजून घेतल्यावरच या 2 तासांच्या प्रवासामागचं खरं गणित आपल्याला समजेल. आता या महामार्गाला नेमका मार्ग पाहिला तर शिरूर पासून पुढे हा ग्रीनफील्ड मार्ग छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करून पुणे आणि संभाजीनगर दरम्यान अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. आणि याच रोड प्लॅन मधला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई ते बेंगलुरू कनेक्टिव्हिटी. मुंबई आणि बेंगलुरू ही देशातील 2 महत्त्वाची आर्थिक आणि औद्योगिक केंद्र आहेत. सध्या या 2 शहरांमधील रस्ते प्रवासासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नव्या ग्रीनफील्ड एक्सप्रेस सेवेच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. गडकरींनी मुंबई ते बेंगलुरू प्रवास सुमारे 5 तासात करण्याचा रोड प्लॅन मांडला आहे. या प्रकल्पाचा फायदा फक्त मुंबई आणि बेंगलुरूला होणार नाही, तर या मार्गावर येणाऱ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शहरांना वेगवान कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे प्रवासी वाहतूक, उद्योग आणि माल वाहतुकीलाही फायदा होऊ शकतो. विशेषतः मुंबई, पुणे आणि बेंगलुरू हे मोठे औद्योगिक व्यावसायिक केंद्र असल्यामुळे या तिन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी झाला तर कंपन्यांची माल वाहतूक, लॉजिस्टिक आणि व्यावसायिक प्रवासासाठीही त्याचा थेट फायदा होऊ शकतो. म्हणजे एका बाजूला पुणे संभाजीनगर मार्गामुळे महाराष्ट्राचा अंतर्गत कनेक्टिव्हिटीला वेळ मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबई पुणे बेंगलुरू कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राची कर्नाटकासोबतची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता हे प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतरच प्रवासाचा वेळ किती कमी होतो आणि नागरिकांना त्याचा किती फायदा मिळतो हे स्पष्ट होणार आहे. सध्या तरी 2 मोठ्या शहरांमधील अंतर कमी करण्याचं आणि प्रवास अधिक वेगवान करण्याचं मोठं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. म्हणूनच हे महामार्ग महाराष्ट्राच्या रस्ते वाहतुकीसाठी किती महत्त्वाचे ठरतात हे तर येणाऱ्या काळातच पाहणं महत्त्वाचं असेल. तर मित्रांनो, या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.